निवडणुकीची रणधुमाळी ही खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे। पंतप्रधान कोण होणार याची उत्सुकता तर सगळ्यांना आहे, पण सगळ्यांचं लक्ष हे एका जागेकडे लागलंय। ती जागा आहे वाराणसीची जागा। भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे वाराणसीमधनं निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना आव्हान असेल ते म्हणजे आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांचं। पण या सगळ्या लढाईत मग राहुल गांधी गेले कुठे? राहुल गांधी मागे पडलेत का? हा सुद्धा एक प्रश्न आहे। हाय, मी विनायक, यंगिस्तान जिंदाबाद मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। याच बद्दल आज आपण बोलणार आहोत। यासाठी आहे आपल्याबरोबर यंगिस्तान। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं। पण सगळ्यात पहिल्यांदा मला सांग, देशाचा नेता जेव्हा आपण म्हणतो, हा देशाचा नेता कसा असला पाहिजे रे? म्हणजे हे तीन जणांची आपण आता नावं घेतली, मोदी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल। देशाचा नेता कसा असावा? देशाचा नेता कसा असावा, पहिली गोष्ट म्हणजे तो करिझमॅटिक असावा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता त्याची किती आहे। आणि आता जर आपण बघितलं तर आपण कोएलिशन पॉलिटिक्समध्ये तर आघाडी सरकारच्या काळात तो सर्व पक्षांना घेऊन कसा पुढे जातो, या सगळ्या क्वालिटीज, हे सगळे गुण कोणात दिसतात? सध्या पाहिलं तर नरेंद्र मोदी यांना मी मत देऊ शकतो। देशाचा नेता म्हणजे त्यांनी विकास घडवण्याची त्याच्यात क्षमता हवी आणि ते ऑलरेडी नरेंद्र मोदींनी करून दाखवलेलं आहे। ते गुजरातमध्ये त्यांनी एक विकासाचं मॉडेल संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सर्व जनतेला दाखवून दिलेलं आहे, म्हणून तर त्यांना 3 वेळा गुजरातच्या जनतेने निवडून दिलं। तर माझं असं मत आहे की नरेंद्र मोदींशिवाय आत्ता तरी दुसरा पर्याय मला दिसत नाही। ठीक आहे, तुला हे पटतंय? भारत, मला हे मुळीच पटत नाही, कारण की भारत देश हा पूर्ण विविधपूर्ण देश असलेला देश आहे। त्यामध्ये अनेक जाती पंथाचे विचाराचे लोक राहतात। सर्वांना सामावून काम करणारा असणारा नेता पाहिजे। 15 वर्षात जे काही नरेंद्र मोदींनी केलं असेल त्याच्यापेक्षा 49 दिवसामध्ये जे काही दिल्लीमध्ये घडलं, तरुण याच्याकडे एक्झॅक्टली एकदम अट्रॅक्ट होते। का होते? जर तो माणूस व्यक्तिगत झोपडपट्ट्यांमध्ये जातोय, रस्त्यावर उतरतोय आणि स्वतःचं मत लोकांना ट्रान्सपरंटली मांडून दाखवतोय, एक्झॅक्टली यूथ तिकडेच जाणार। का? कारण की आम्हाला AC मध्ये बसून किंवा विविध पातळ्यांवरती 5 स्टार नेतेमंडळी नाही हवी आहेत। अरविंद केजरीवाल सारखी नेतेमंडळी सध्या तरी हवी आहे, जी खरोखर काहीतरी बदलाची भाषा करते। माझं असं म्हणणं आहे की जेव्हा मी एक नेता म्हणून कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्वाकडे बघते, तेव्हा ती व्यक्ती अशी असावी की आता आपण पाहिलं की इंदिरा गांधींच्या काळामध्ये कुठल्याही देशाची भारताबद्दल एक चकार बोलण्याची हिंमत नव्हती। हा जो काही एक नेतृत्वाचा गुण असतो की आता देशाचे कुठले प्रश्न भेडसावत आहेत, सर्वसामान्य माणसाला जे प्रश्न भेडसावत आहेत, भ्रष्टाचार म्हणा किंवा आता महागाई वाढते ती म्हणा। आता आपण पाहिलं की आता विदर्भामध्ये गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। अशा सर्वसामान्य प्रश्नांमध्ये आचारसंहिता जारी केलेली असतानाही जी व्यक्ती सर्वसामान्य पातळीवर जाऊन काम करते, ती व्यक्ती खरी महत्त्वाची आहे। एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे देशाचा नेता हा पुढचा आपल्याला जर पंतप्रधान बघायचा असेल तर नरेंद्र मोदींना जास्त पसंती मिळते, त्यांच्याबरोबर अरविंद केजरीवालांना पसंती मिळते। पण तुम्हाला खरंच असं वाटतं की नरेंद्र मोदींना टफ फाईट असेल तर ती अरविंद केजरीवालांची आहे? नहीं, ऐसा हम नहीं कर सकते कि अरविंद केजरीवाल के रहने से ही टफ फाइट होगा, क्योंकि अरविंद केजरीवाल जी जिस तरह से हर बार कहा जाता है कि जिस तरह देखने मिला है, देश ने उन्हें एक मौका दिया, दिल्ली में मौका दिया, लेकिन उन्होंने ऐसा कुछ भी काम नहीं किया जिससे हम उन्हें आगे कह सकें कि वो एक सही सक्षम नेतृत्व दे पाएंगे। जो व्यक्ति 49 डेज में ही अपनी सरकार नहीं चला पाया, तो इसे हम क्या अपेक्षा करें कि वो देश भी चला पाएगा? हे बघा, जेवढ्या 28 सीटात काम होऊ शकत होतं तेवढं त्यांनी करून दाखवलं। आता ते काय म्हणताय, तुम्ही आम्हाला 40 सीट मिळवून द्या, आम्ही पूर्ण तुमचं 5 वर्षाचं काम करून देऊ। मला यांच्या मुद्द्याला एक गोष्ट म्हणायची की यांचं म्हणणं होतं 28 लोक फक्त निवडून आले आणि 28 याच्यात ते जेवढं करू शकत तेवढं केलं। मला असं वाटतं की आजच्या नेत्यामध्ये आपण जसं म्हटलं की डिसिजन घेण्याची ताकद आणि दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारी घेण्याची पण तयारी असावी। आज अरविंद केजरीवालांची जबाबदारी ही एक चीफ मिनिस्टरची तर मुळीच दिसून आली नाही। त्यावरून जर का त्यांना खरोखर एखादी गोष्ट सरकार चालवून दाखवायची होती, त्यांनी खरोखर 1 वर्ष चालवून सरकार कशी चालते ह्याचा निर्णय घेऊन मग लोकांकडे जायला हवं होतं की माझी ही तयारी आहे। आज ती तयारी ना अरविंद केजरीवालमध्ये दिसेल, राहुल गांधींचा प्रश्नच नाही। आम आदमी पार्टीबद्दल म्हणायचं झालं, विजन काय तर स्वराज। इथे प्रत्येक वेळेस कोणीतरी नेता येतो आणि आपल्यासमोर निर्णय थोपवून जातो, त्यापेक्षा लोकांनी स्वतःचे निर्णय घ्यावेत, तशी एक व्यवस्था निर्माण करावी। हा आम आदमी पार्टीचा फार पहिल्यापासूनचा एक मुद्दा आहे। या मोदींबद्दलचा अजून एक आर्ग्युमेंट असं आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदींचा विकासाचा अजेंडा, नरेंद्र मोदींनी विकास केला, या चर्चा खूप झाल्या, पण नरेंद्र मोदींनी खरंच विकास केलाय का हे सुद्धा बघितलं पाहिजे असं ते म्हणतात। नरेंद्र मोदींनी मार्केट केलंय पण विकास केला नाहीये, हे एक आर्ग्युमेंट आहे। याला कसं उत्तर द्या? याला उत्तर द्यायचं म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे। मी येत्या डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये गेलो होतो, 6 दिवसांसाठी मी गुजरातमध्ये होतो। मी कच्छमध्ये होतो आणि मी जामनगरमध्ये होतो। कच्छमध्ये किती पाण्याचा प्रॉब्लेम होता आपल्याला हे सर्वांना माहिती आहे, पण मी जिथे राहिलो होतो तिथे चांगलं पाणी होतं।
जो आपल्याकडे 24 तास विजेचा मुद्दा असतो, मी तिथे होतो, तिथे 24 तास वीज होती, हे मी पाहिलंय. हा पण जो गुजरातच्या माझा किती भागात, गुजरातच्या सगळ्या भागांमध्ये 24 तास वीज आहे? ही आकडेवारीवर जर आपण बोललो तर हे खरं ठरणार नाहीये. गुजरातच्या सगळ्या भागांमध्ये 24 तास वीज नाहीये. नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे आणि होतं, त्यांचं आश्वासन होतं की गुजरातमध्ये 24 तास सगळ्या भागांमध्ये वीज असेल, पण ते तसं नाहीये. हो, पण मी जिथे फिरलो माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं मी सांगू शकतो की मी कच्छ सारख्या भागात राहिलो होतो आणि तिथे तरी निदान 24 तास वीज होती आणि रस्ते तरी तिकडे अत्यंत सुंदर होते. महाराष्ट्रांपेक्षा तरी तिकडे अत्यंत सुंदर रस्ते होते. आपण इकडे चर्चा करतोय, या तरुणांची मतं जाणतोय, त्याच सगळ्यांची मतं ही राहुल गांधींच्या विरोधात दिसत आहेत. म्हणजे नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल हे मुद्दे आहेत, पण राहुल गांधी गेले कुठे? जी लढाई पहिली राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी होती, त्या लढाईमध्ये राहुल गांधींना कधीच केजरीवालांनी मागे टाकल्याचं चित्र उभं राहत आहे. हे धोकादायक नाहीये तुमच्यासाठी? आता कसं आहे, नरेंद्र मोदी असो या केजरीवाल असो, यांचं आजकाल कसं आहे की हे मुंगेरी लाल के हसीन सपने याप्रमाणे हे युवकांना दिशाभूल करत आहेत. माझ्या मते तरी माझ्यासारखा एक विदाऊट पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेला माणूस, माझे वडील नगरसेवक नाही, आमदार नाही किंवा खासदार नाही, पण माझ्यासारखा एखादा सामान्य मुलगा हा नवी मुंबईच्या बेलापूरचा अध्यक्ष झालाय, हा राहुल गांधीच्याच एका विजनमुळे झालेला आहे. आजही आम आदमी हा काँग्रेस बरोबर आहे. केजरीवालांची वस्तुस्थिती लोकांना कळून चुकलेली आहे. केजरीवाल हे पळणारे व्यक्ती आहेत. 49 दिवसात त्यांनी दिल्ली सरकारमधून पळ काढलेला आहे. सगळेजण आरोप करतायत की नरेंद्र मोदींनी विकास केला, पण तो फक्त श्रीमंतांचा केला. अडाणी आणि अंबानी यांचा विकास केला, पण बाकी कोणाचाही विकास केलेला नाही, असा तुमच्यावर आरोप होतो. याला तुम्ही कसं उत्तर देणार आहात? असं काही नाही की त्याने तेवढ्या लोकांसाठीच केलं. हे लोड शेडिंग की फक्त मोठ्या लोकांच्या घरातच हे होतंय असं नाहीये, सगळ्यांकडे हे केलं जातंय. पाण्याचा प्रश्न आहे तो त्यांनी सगळ्यांचा सोडवलेला आहे. कमीत कमी त्याने विकासाचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, पण आपण विकासाच्या मुद्द्यावर बोललो, पण यानंतर आपण एका पुढच्या मुद्द्यावर जाऊया, तो म्हणजे आश्वासनांचा मुद्दा. पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्यापासून आपण सुरुवात करूया. केजरीवालांनी आश्वासनं दिली, पण त्यांची पूर्तता केली, पण त्याचे परिणाम त्यांना जाणवलेले नाहीये. दूरगामी त्याचे परिणाम होणार आहेत, पण त्यांनी पुढचा विचार न करता आश्वासनं दिली आणि पूर्तता केली असा आरोप तुमच्यावर होतो. आपलं देश 2 मुद्दे आहेत, स्वराज आणि जनलोकपाल. हे जे मुद्दे आलेत तर 50% ऑफ ऑल द कंट्रीमेन्स प्रॉब्लेम्स विल बी सॉल्व. व्हॉट इज स्वराज? स्वराज मतलब डायरेक्टली द मनी विल कम टू द हँड्स ऑफ द पीपल अँड पीपल विल डिसाइड वेअर दे वॉन्ट टू स्पेंड. अँड जनलोकपाल विल jail all the criminals and the corrupt people. This will solve all majority of the problems in the nation, and then good people can go to the parliament आणि ते लोक जाऊन बसून चांगले लॉज आणू शकतात. तुला असं वाटतं की अरविंद केजरीवाल खूप ओव्हर कॉन्फिडंट आहे? अरविंद केजरीवाल Over हे confident विचार आणि arrogant. करतायत. अच्छा, कारण की त्यांचं सगळ्यांना नाही म्हणण्याचं जे ओव्हर कॉन्फिडंट आणि ॲरोगंट ॲरोगंट आहेत अरविंद हो, केजरीवाल. त्यांचा आपण आज नवीन आपण राजकारणात येतोय. आज आपल्याला खूपशा गोष्टी शिकायच्या पण आहेत आणि शिकण्यासाठी आपल्याला सगळ्यांची गरज पडणार आहे. पण हे धोरण न घेतात आम्ही सगळे चूक आणि आम्ही बरोबर, हे ॲरोगन्सच लक्षण. अरविंद केजरीवाल ॲरोगंट आहेत. अरविंद केजरीवाल हे मॅच्युअर्ड असतील, पण पॉलिटिक्समध्ये जरा इमॅच्युअर्ड आहेत आणि ते थोडे ॲरोगंट आहेत. नाही, मला तर वाटतं इमॅच्युअर असलेलेच बरे, कारण की हे पॉलिटिकल खेळ खेळायला नाही आले आम्हाला. देश चालवणं म्हणजे देश चालवायचा आहे. देश चालवण्यासाठी आपल्याला परिपक्व व्यक्तिमत्वाची गरज आहे. देश चालवण्यासाठी आपल्याला परिपक्व व्यक्तिमत्व म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधीला काय परिपक्वता राहुल गांधींची दाखवली? राहुल गांधींसारख्या तरुण व्यक्तिमत्वाची गरज आहे. आपल्याला 40शीतले राहुल गांधी हवेत, 60शीतले मोदी नको आहेत. पण आपण जेव्हा आश्वासनांबद्दल बोलतोय, राहुल गांधींनी किती आश्वासनं दिली आणि त्यांनी किती पूर्तता केली? राहुल गांधी जनलोकपाल मुद्द्यावरती त्यांची भूमिका जनलोकपाल ठाम आणि होते. लोकपाल हे काँग्रेस पार्टीने आणलं असं तुम्ही म्हणताय? येस, काँग्रेस हे पार्टी क्रेडिट तुमचं आहे. क्रेडिट काँग्रेस पक्षाचं आहे. आश्वासन तुम्ही दिलं आणि तुम्ही लोकपाल आणलं. जनलोकपाल भारताच्या संसदेमध्ये पारित करण्यामध्ये काँग्रेस पक्षाचा मोठा भाग आहे. जरी माननीय अण्णा हजारेजींनी या जनलोकपाल आंदोलनाला जरी चालना दिलेली असली तरी जनलोकपाल काँग्रेसने आणलं, तर काँग्रेस पक्षाने आणले. मला आणखीन एक गोष्ट म्हणजे राहुल गांधीची आश्वासनं काय आहेत आणि नवीन म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे जी आतापर्यंत कोणी बोललेलं नाही किंवा बाकीचे बोलत नाहीयेत. राहुल गांधी त्यांनी म्हटलं युवा नेता त्यांना हवाय. जर त्यांच्यामध्ये आणि ते सर्वदूर जर फिरत असतील तर आम्हाला हे जाणून घ्यायचं की आतापर्यंत जे 5 वर्षात झालं कोणीही कुठल्या गोष्टीची जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. मनमोहन सिंग म्हणत होते की ते राजांनी केलं, राजा म्हणत होते कोणी म्हणून केलं. आज आपले ते ॲडमिरल लोक रिझाईन करतात, पण डिफेन्स मिनिस्टरला रिझाईन करायची इच्छा होत नाही. आज कोणीच कुठल्या गोष्टीची जबाबदारी घेत नाही आणि राहुल गांधींना फक्त ऑर्डिनन्स फेकायची वेळ होते.
मध्ये जेव्हा ते ठरवलेलं असतं, अशा वेळेस जर का आपण बघत असू तर हा नाटकी स्वभाव आहे आणि ह्याच्यामध्ये कोणाची आश्वासन समोर येत आहे? राहुल गांधीने युवा पिढीचं नेतृत्व केलं. ते नेतृत्व काय केलं म्हणजे एक्झॅक्टली मला कळून घ्यायचंय की मला जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू झाला जसं ते म्हणाले, मला मध्ये त्यांना खूप गोल्डन चान्स होता स्वतःची पोझिशन स्ट्रॉंग बनवायचा, पण काहीच झालं काहीच झालं नाही. नाही. राहुल याबद्दल तुम्हाला अगदी. काय बोलायचं? राहुल गांधींवर आपण खूप बोलतोय, मला यायचं आहे या मुद्द्यावर, पण मी जरा नरेंद्र मोदींकडे जातो. नरेंद्र मोदी सुद्धा जेव्हा नरेंद्र मोदी म्हणतात की मी हे करीन, मी ते करीन, आता नरेंद्र मोदी बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये जात आहेत, मोठमोठ्या रॅलीज घेत आहेत, चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत असेल, शंका नाही आहे त्याच्यात. पण जेव्हा नरेंद्र मोदी या घोषणा करतायत, या घोषणांमध्ये किती तथ्य दिसतंय? तरुणांना यात कमी तथ्य दिसतं, कारण मोदी फक्त आश्वासनं देतात, घोषणा करतात, प्लॅन ऑफ ॲक्शन अजूनपर्यंत सांगत नाहीत. मी हे कसं करणार हे मोदींनी आजपर्यंत एकदाही नाही सांगितलं. असं तुम्ही नाही म्हणू शकत की मोदीकडे ब्लूप्रिंट नाही आहे. तुम्ही बोलता आता त्यांनी जे प्लॅन्स आखले, त्यांचे जे स्टॅन्ड्स आहेत, जे म्हणजे जे इश्यूज आहेत, आर्टिकल 370 एक इश्यू आहे जो डेव्हलपमेंट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे. जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होतं तेव्हा खालची जी लोअर लेवलची ट्रायंगल असतात त्याच्यातले जे खालचे जे इश्यू असतात ते हळूहळू वरती यायला लागतात. इट टेक सर्टन अमाऊंट ऑफ टाइम. एक देश चालवण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारसरणी आपल्या पंतप्रधानमध्ये असणं गरजेचं आहे आणि ती मोदीमध्ये नाही आहे. आय थिंक जेव्हा आपण मोदींची डेव्हलपमेंट बद्दल बोलतोय तर त्यांनी फक्त कॉर्पोरेट व्हॉट यू कॉल क्रॉनी कॅपिटलिझम त्यांनी तेवढंच केलंय. फॉर एक्झाम्पल कच्छमध्ये जे आपले फार्मर्स आहेत त्यांची लँड त्यांनी अडाणीसारख्या ग्रुपला 50 पैसेला दिली आहे आणि ते आता पुढे जाऊन ते 500-600 रुपयाला ते त्यांनी पुढे जाऊन दिले. तर तुम्ही कोणाची डेव्हलपमेंट करता? इकडे 600 पेक्षा जास्त फार्मर्स लोकांनी सुसाईड केली आहे. इज दिस द डेव्हलपमेंट दॅट वी वॉन्ट? पण विकासाच्या मुद्द्यावर बोललो आपण, आश्वासनांच्या मुद्द्यावर बोललो, पण अजून एक मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे स्टाईल ऑफ पॉलिटिक्स. कोणाची स्टाईल काय आहे? कारण का सध्या जो दिखता है बॉस वही बिकता है आणि जो दिखावा चांगला करेल तो चांगला, जो मार्केटिंग चांगलं करेल तो अव्वल राहील, ज्याच्यात तुम्ही मार खाल्लेला आहे. ठीक आहे, स्टाईल ऑफ पॉलिटिक्समध्ये जेव्हा आपण बोलायचं झालं, तुम्ही नेहमी नरेंद्र मोदींवर आरोप करता की नरेंद्र मोदी हा हुकुमशहा आहे. मग राहुल गांधी काय? राहुल गांधींची स्टाईल ऑफ पॉलिटिक्स काय? आत्तापर्यंत जे महत्त्वाचे मुद्दे होते त्यावर राहुल गांधींनी कधीच स्टँड घेतलेला बघायला नाही मिळाला. जर गेल्या 5 महिन्यांमध्ये राहुल गांधी समोर येत असतील लोकांच्या, तर गेल्या 10 वर्षात का नाही आले? नाही, ते प्रत्येक ज्या महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर स्टँड घेताना कधी? आपण वेळोवेळी पाहिलेलं आहेच ना. कोणते मुद्दे? एक मुद्दा सांगावा की ज्याच्यावर राहुल गांधींनी वेळोवेळी स्टँड घेतला. मध्ये ते भूमी योजनांबद्दल बोलताय तुम्ही, पुन्हा एकदा त्याच योजनांबद्दल बोलताय ज्या तुम्ही तुमच्या सरकारने आतापर्यंत आणलेल्या आहेत. राहुल गांधींनी स्वतः पुढे येऊन कोणत्या मुद्द्यांवर स्टँड घेतलेला आहे? राहुल गांधी संसदेत उभे राहून किती वेळा बोललेले आहेत? चर्चेमध्ये किती वेळा सहभागी झालेले आहेत? त्यांनी किती प्रश्न मांडलेले आहेत हे मला सांगा. नाही, ते आमचे खासदार आमचे खासदार त्यांच्या राहुल गांधी मार्फत खासदार नाहीत नाही आहेत ना, पण तेही मांडतात ना मुद्दे. जेव्हा भाजपचा कायम आरोप राहिलेला की काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे, काँग्रेसमध्ये कायम एकाच व्यक्तीला केंद्रित करून त्याच्याभोवती राजकारण खेळलं जातं. पण पण आता काँग्रेसमध्ये घराणेशाही नाही. आता भाजपमध्ये तेच होतंय. मी असं म्हणत नाही की काँग्रेसमध्येही घराणेशाही आहेच, पण आता भाजपचं जे राजकारण गेल्या काही महिन्यांमध्ये चालू आहे ते फक्त मोदींविरुद्ध केंद्रित झालेलं आहे. तिथे सत्ता आणि बाकीच्या गोष्टींचं जे महत्व पहिल्यापासून होतं भाजपचं ते सत्ता उरलेलं नाही. केंद्र भाजपचं हे Exactly. नरेंद्र मोदी झालेलं आहे. व्यक्तिकेंद्रित म्हणूनच राजकारण होत भाजपमध्ये चाललेलं आहे. किंवा म्हणूनच नरेंद्र मोदी यांना हुकुमशहा म्हणतात. कदाचित ते हुकुमशहा असे ही अतिशयोक्ती मला स्वतःला वाटते. ते कुठल्या एखादी गोष्टाचा ते स्टान्स घेत असतील तर ते त्यांना करवून घेण्याची क्षमता. आज आपण जर बघितलं, इंदिरा गांधी सुद्धा एक अग्रेसिव्ह लीडर होते आणि आपण त्यांना चांगलं लीडर म्हणूनच बघतो. स्टाईल ऑफ पॉलिटिक्स बद्दल आपण मोदी आणि राहुल गांधींवर खूप बोललो, पण अरविंद केजरीवाल, एक मोठा आरोप, अरविंद केजरीवाल ड्रामा करतात. पण अरविंद केजरीवालांच्या एक स्टाईलमध्ये काहीतरी एक्स फॅक्टर आहे जो लोकांना भावतो. पण अरविंद केजरीवालांची स्टाईल ही नॉटंकी आहे, हा तुमच्यावरचा आरोप तुम्ही मान्य कराल? नाही, मला नाही वाटत ह्याच्यात काहीच तथ्य मग आहे. काय अरविंद केजरीवालांची स्टाईल ऑफ पॉलिटिक्स काय? त्यांची स्टाईल ऑफ पॉलिटिक्स कॉमन मॅन मध्ये जाऊन, आम आदमी मध्ये जाऊन पॉलिटिक्स करणं ही त्यांची स्टाईल आहे. म्हणजे तुम्ही बघाल धरण्यावर बसणं, लोक म्हणतात की चीफ मिनिस्टरने धरण्यावर नाही बसावं. अरे बाबा, का नाही बसावं? काही रूल कॉन्स्टिट्यूशनमध्ये रूल आहे का की चीफ मिनिस्टर धरण्यावर नाही बसू शकत? अपॉइंटमेंट न घेता एका चीफ मिनिस्टरच्या घरी जाणं एक मिनिट नाही, याला काय म्हणायचं? याला ड्रामा नाही म्हणायचं. एक मिनिट अपॉइंटमेंट न घेता नरेंद्र मोदींकडे गेले.
अपॉइंटमेंट घ्यायला गेले असं म्हणूया आपण, मग तेव्हा नरेंद्र मोदींनी अपॉइंटमेंट दिली पण का नाही? ते जेव्हा गेले तिथे तेव्हा ते म्हणाले, हे बघा मला भेटायचं आहे, आज नसेल वेळ तर तुम्ही उद्याची वेळ द्या, परवाची वेळ, असं तरी म्हणा की निवडणुकीनंतर भेटू. अरविंद केजरीवाल जेव्हा गांधीनगरला पोहोचले, जेव्हा ते म्हणाले की मला भेटायचं, नरेंद्र मोदींनी त्यांच्या ऑफिसच्या 5 किलोमीटर लांब पोलीस पाठवले आणि पोलिसांना सांगितलं ह्यांना आत येऊ देऊ नका. ह्याला काय अर्थ आहे? पण एक फरक बघितलाय का तुम्ही स्टाईल ऑफ पॉलिटिक्स जेव्हा तुम्ही बोलतात, केजरीवाल येऊन जे ॲलिगेशन होतं येऊन बाहेर मीडियामध्ये जबाबदारी घेतो, जबाब देतो, उत्तरं देतो. हे आपण आजपर्यंत एनी लीडर आय हॅव नॉट सीन एनी लीडर कमिंग टू द पब्लिक फोरम अँड गिव्हिंग आन्सर्स वॉट एव्हर, जे काही ॲलिगेशन ऑन द मीडिया जे काही होऊ दे. बट आय एम जस्ट सेईंग at least he's coming to the public and having a connect with the people. He's giving an answer. Very good point. That is the only difference between लोकशाही and हिटलरशाही, if I must say. व्हेरी गुड पॉईंट. मला याच मुद्द्यावरनं एक आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे जायचा, तो म्हणजे संवादाचा आणि रीचचा. सुरुवात तुमच्यापासून करतो, कारण का वेटरन आहात, 10 वर्ष सत्तेत तुम्ही राहिलेला आहेत. पण 10 वर्ष असून सुद्धा ना राहुल गांधींनी आमच्याशी कधी संवाद साधला, ना राहुल गांधी हे आमच्याशी कधी कनेक्ट झाले. मागच्या 2 वर्षापूर्वी राहुल गांधी ज्यावेळी मुंबईला आले होते त्यावेळी त्यांनी महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला. त्याच्यानंतर किती वेळा साधला? त्यानंतर देशभरात वेगवेगळ्या पातळीवरती संवाद साधला गेला, वेगवेगळ्या ठिकाणी संवाद 10 साधला गेला. वर्षांमधली 2 वर्ष गेली, 8 वर्ष उरली. 8 वर्षात राहुल गांधी होते कुठे? राहुल गांधी त्यावेळी राहुल गांधींकडे पक्षीय पातळीवरती पद नव्हतं, फक्त ते अमेठी लोकसभा मतदारसंघाचे खासदार असल्या कारणाने त्यांचं पक्ष पातळीवर तुमच्याकडे राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी किती वेळा समोर येऊन पत्रकारांशी बोलले, राहुल गांधींनी किती वेळा समोर येऊन खुला संवाद साधला. निवडणुकांच्या तोंडांवर हा जनता दरबार घेणं, निवडणुकांच्या तोंडावर सगळ्या लोकांना भेटणं हा प्रचाराचा भाग झाला. गेल्या 10 वर्षात मग राहुल गांधींनी केलं काय? काँग्रेस पक्षामध्ये एक विशिष्ट व्यवस्था आहे, पक्ष प्रवक्ते आहेत, मीडियाला सामोरे जाणारे लोक आहेत. इतर पक्षांमध्ये नाही आहेत का? इतर पक्षामध्ये नरेंद्र मोदी केंद्रित एकमेव व्यक्ती असल्या कारणाने त्यांना त्यामुळे उरलेला. नरेंद्र मोदी हा तुमचा डिफेन्स कसा असू शकतो? राहुल गांधी हा तुमचा डिफेन्स पाहिजे. राहुल गांधींना डिफेंड करायला तुमच्याकडे काय मुद्दे आहेत? मग लोक राहुल, मी तुम्हाला मुद्दे देतो, त्याची मला उत्तर द्या. राहुल गांधी लोकसभेत बॅकबेंचर आहेत, ना राहुल गांधी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत, ना राहुल गांधी तरुणांशी संवाद साधतात. निवडणुकीला 1 वर्ष उरलं असताना राहुल गांधी बाहेर येतात, कॉलेजेसमध्ये जातात, जनता दरबार घेतात, त्यांच्या सभा घेतात, तिकडे ते तरुणांशी अग्रेसिव्हली संवाद साधतात. पण याला खूप उशीर झाला असं नाही का वाटत? राहुल गांधींचं जे काम करण्याची पद्धत आहे ती व्यक्ती केंद्रित नसून सर्वसमावेशक आहे. राहुल गांधीजींनी त्यांच्या सोबतचे जे तरुण खासदार आहेत, उदाहरणार्थ आपल्या मुंबईमधले मिलिंद देवराज जी असतील, तिकडे सचिन पायलट जी असतील, यांना लोकसभेमध्ये बाजू मांडण्याची, चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. नरेंद्र मोदींना लोकांशी कसं बोलायचं हे कळतं. प्रश्न हाच आहे खरा की नरेंद्र मोदी बोलतायत, पण मला असं वाटतं की आज ते बोलतायत हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. की निदान सोशल मीडिया असेल, आज असं म्हणतात की बरेचसे निदान अर्बन कॉन्स्टिट्युएन्सीज या सोशल मीडियाचा त्याचा खूप प्रभाव असणार आहे. तर अशा वेळी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होणं वगैरे या गोष्टी केल्या पाहिजेत, किंवा चाय पे चर्चा सारखा इनिशिएटिव्ह असू दे. तुला हे पटतंय? मला असं वाटतं की 2 टोक आहेत. एक म्हणजे आम आदमी पार्टी म्हणते की आम्ही प्रत्येक गोष्टीत रेफरंडम घेऊ, जे भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये शक्य नाही. एक्झॅक्टली. आणि दुसरीकडे एक अशी गोष्ट आहे की आपण म्हणतो की रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी जरी असली तरी, जरी प्रतिनिधित्व ही केवळ भूमिका नसली तरी, सगळीकडे भारताच्या ग्रामीण भागापासून म्हणजे ग्रासरूट लेवलपासून ते वरपर्यंत जाणं हे एक प्रतिनिधी म्हणून तुमचं काम आहे आणि ती जबाबदारी पार पडणं हे तुमचं कर्तव्य आहे. दॅट इज अ पार्ट ऑफ द पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी, जी आजच्या कुठल्याही नेत्यामध्ये दिसत नाही आपल्याला. वाराणसीमधून जर केजरीवाल नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे राहिले तर वाराणसी सारख्या भागांमध्ये, त्या मतदारसंघामध्ये केजरीवालांना या स्टाईलचा, या कनेक्टचा, या रीचचा तेवढा उपयोग होणार आहे. केजरीवाल काय, कोणीही जर पोचायला गेलं ना जनतेपर्यंत तर त्यांना फायदा हा होणारच आहे. हा इट्स अ फॅक्ट ऑफ डेमोक्रेसी की जर तुम्ही तुमच्या जनतेकडे गेलात, कनेक्ट करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला फायदा नक्कीच साहजिकच आहे. फाईट ही नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी होती, पण ती आता फाईट, ते युद्ध आता बदललेलं आहे. नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल अशी ही लढत असणार आहे. वाराणसीमधनं या 2 नेत्यांमध्ये ही लढत होईल सुद्धा, पण यात राहुल गांधी कुठे आहेत हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि काँग्रेसनी याचा विचार जो आहे तो केला पाहिजे. पण बॉस,
तरुणांना विचाराल तर ये पब्लिक है, सब जानती है. तुम्ही कितीही दिखावा केला, तुम्ही कितीही नाटक केलं तरी जनतेला माहिती आहे की कोणते मुद्दे आहेत जे आमच्या उपयोगाचे आहेत आणि कोण आमच्यासाठी काम करतंय. बघायचंय वाराणसीची ही लढत कोण जिंकते आणि त्याचबरोबर अमेठीमधनं राहुल गांधी हे तितकीच टफ फाईट, तगडी फाईट या नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांना देऊ शकतायत का. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. पण यानंतर यंगिस्तान जिंदाबादमध्ये आज इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.